पत्रकार परिषद आयोजित केली, तर सर्व पत्रकार बंधूंचे प्रथम स्वागत करतो मी। विषय आज शहरामध्ये चाललेला 140 कोटी निधीचा, ते तुळजापूरचे आमदार असतील, बाकी काय त्याचा काय संबंध आहे ते म्हणतात आम्ही आणला, पण त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करणे हे आपल्यासमोरच झालेलं आहे। याचे टेंडर निविदा प्रतिक्रिया वर्ष दीड वर्ष झालं पेंडिंग ठेवली होती। याच्या निधीसाठीही आम्ही प्रयत्न भरपूर केले आहेत, पण ह्याचे जे बरेच विषय आहेत त्याचे ठराव आम्ही घेतलेले आहेत सभागृहांमध्ये, ज्याचा काय संबंध नाही। तुळजापूरचे आमदार आहेत, त्यांनी तुळजापूरचा विकास परत रखडलेला आहे, तिथं त्यांनी तोंड घालायचा काय संबंध नाही, कारण हा पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही प्रयत्न करून हा निधी आणलेला आहे आणि वारंवार उपोषण करून तीव्र आंदोलन करून, आणि याला सगळे आपण पत्रकार बांधव साक्षीदार आहात। तर हा उगीच त्यांनी श्रेय लाटायचा काही विषय नाही, कारण ह्या निधी वर्ष दीड वर्ष जे टेंडर ओपन नाही केले, फक्त त्यांचा हेतू एवढाच होता की हे निधी वापस जावा, हा निधी वापस जावा, आणि येणाऱ्या काळामध्ये की जे वाढीव निधी त्यांचा हट्ट होता, एस्टिमेटेड प्रमाणे आम्ही तो करायला लावला आणि लवकरात लवकर त्याचे कामही चालू होते। एवढं बोलतो, थांबतो। सर्व पत्रकार बांधवांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। आपण बघतो की ही पत्रकार परिषद धाराशिव शहरामध्ये जवळपास 140 कोटी रुपये नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत मंजूर झाले होते। त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित केलेली आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की 140 कोटी रुपये रस्त्याला मंजूर आहेत, शहरातील 59 DP रस्ते आहेत। ह्या कामाचं आता मार्ग मोकळा झाला आहे, परंतु याचं श्रेय आम्ही स्वतःला कधीच घेत नाहीत। याचं श्रेय या धाराशिव शहरातील जनतेला जातं, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना जातं। परंतु आता काय झाले, राणा पाटलाचे काही समर्थक कार्यकर्ते उठसूट काय तर प्रेस नोट काढालेत आणि आपण त्याला काहीतरी केलंय असं केलेला प्रयत्न ते करण्याचा दाखवत आहेत। परंतु या 140 कोटी संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो। आपण बघतो की या कामाची म्हणजे आपण बघतो की लोकसभा झाली निवडणूक, विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये सगळ्यात प्रमुख प्रचाराचा मुद्दा जर असेल तर धाराशिव शहरातील रस्ते। विरोधक सारखं म्हणायचे की बाबा याला खासदार आमदारचा बाजार आहे, परंतु आपण बघतो की सत्ता मागच्या 2.5 वर्षात महायुतीची होती, आता पण महायुतीचं सरकार एक हाती आहे, केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे। परंतु वेळोवेळी त्यांनी उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होती, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या काळात जे रस्ते मंजूर झाले, बगीच्याचे कामं मंजूर झाले असतील, आठवडी बाजाराची कामं मंजूर झाली असतील, तो त्याचा निधी रद्द करण्यात आला। त्याची कामं रद्द केले म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो, कोर्टाचा निर्णय आला की बाबा या कामाची स्थगिती उठवावी आणि कामं पूर्ववत करावी, परंतु त्यांनी त्या कोर्टाच्या निर्णयाला पण त्यांनी देखील जुमानलेलं नाही। म्हणजे उद्धव साहेबांच्या काळामध्ये आलेला विकास निधी त्यांनी तर तो स्थगित केला आणि प्रामुख्याने त्यांनी शहरातल्या रस्त्याचा विषय केला। परंतु शहरातील जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की कोण काम करतंय, कोण जनतेत असतं आणि कोण दिखावा करतंय, कोण ड्रामा करतंय, आणि मी जनतेचं काम करतो असा कळवा करतो जनतेला माहिती आहे। म्हणून या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमदादांना 17,000ची लीड या शहरामधून मिळालेली आहे। तसेच विधानसभेला तर सर्वात जास्त प्रामुख्याने रस्त्याचा विषय चर्चेचा होता। या शहरामध्ये तब्बल 11.5 ते 12,000ची लीड महाविकास आघाडीचे आमदार कैलासदादा पाटील यांना दिली। म्हणजे त्यांनी फक्त कुठून पण आणलं, पण लोकांना माहित होतं की कोण अडवतंय आणि याच्या पाठीमागे कोण आहे। पण आता सांगतो मी की 140 कोटी रुपयाच्या याच्यामध्ये या कामाची प्रशासकीय मंजुरी, त्याची तारीख सांगतो तुम्हाला, 23 फेब्रुवारी 2024ला 140 कोटी रुपयाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती। त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख लिहिलेला होता, ज्यावेळेस प्रशासकीय मंजुरी मिळाली तिथून 7 दिवसाच्या आत निविदा काढणं बंधनकारक होतं, 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला वर्क ऑर्डर देणं बंधनकारक होतं, आणि 91व्या दिवशीमध्ये प्रत्यक्षात ती कामं शहरामध्ये चालू होणं गरजेचं होतं। याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी नगर परिषद कार्यरत यंत्रणा नगर परिषद होती। परंतु असं न होता याची निविदा 8 मार्च 2024ला मागवली,
आणि त्याची शेवट तारीख होती 28 मार्चला 2024 म्हणतो मी. परंतु निविदा प्रक्रिया मागवण्यात आल्या, पण निविदा प्रक्रिया उघडण्यात येत नव्हत्या. मग या निविदा प्रक्रिया उघडत नव्हत्या म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं दिनांक, मी तारखा सांगतो, तुम्ही फक्त माझी सर्व पत्रकार बांधवांना, म्हणजे याच्यामध्ये जर काय चुकीचं वाटत असेल किंवा आम्ही खोटं बोलत असेल तर कधीही सांगा. आम्ही 1 to 1 चर्चेला तयार आहेत. आम्ही विरोधकाला पण आमचं आव्हान आहे की तुम्ही या 140 कोटीमध्ये काय केलंय, तुम्ही काय पाठपुरावा केला 140 कोटी कामं चालू होण्यासाठी, त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही पण त्यांच्यासोबत चर्चेला तयार आहेत. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं 27/12/2024ला 27/12/2024ला मैना घोष यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचा चार्ज होता. त्यांना आम्ही निवेदन दिलं की 140 कोटी रुपये मंजूर आहेत, निविदा प्रक्रिया झालेली आहे, मग ती निविदा प्रक्रिया का उघडण्यात येत नाहीत, त्याच्यावर कुणाचा दबाव आहे म्हणून मुख्य अधिकारी यांची नार्को टेस्ट करा म्हणून आम्ही मागणी केली. नार्को टेस्ट म्हणून कधी करते माणूस मागणी की बाबा याच्यामुळे कोण आहे, कोण जाणून बुजून प्रशासनावर दबाव आणतंय आणि 140 कोटी रुपयाची कामं कोण होऊन देत आहे, का अडवणूक करते, त्याच्या पाठीमागे त्याचा उद्देश काय, अशी आम्ही मागणी केली मुख्य अधिकारी यांची नार्को टेस्ट करावी. त्यांनी सांगितलं आम्हाला की नार्को टेस्टची परमिशन दिल्लीवरून येते, ते आमच्या हातात नाही. ते झालं. परत आम्ही रास्ता रोकोचं त्यांना निवेदन दिलं. 6 जानेवारीला आम्ही रास्ता रोको मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव शहरातील जनतेला सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी रास्ता रोको केला. रास्ता रोको दिवशी, त्याच दिवशी सेम त्या तारखेला आम्हाला मान्य मुख्याधिकारी यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की तुम्ही रास्ता रोको मागं घ्या, आम्ही तुम्हाला बघा. मुख्याधिकाऱ्यांचं आम्हाला एक पत्र आहे, याच्यामध्ये लिहिलंय महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत डीपी रस्ते 59 या कामाची निविदा अंतिम टप्प्यात असून 8 दिवसामध्ये निविदेबाबत निर्णय घेऊन सदर निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात येईल व 28 फेब्रुवारीला 2025ला कामं प्रत्यक्षात सुरू करण्यात येतील. कधी 28 फेब्रुवारीला कामं चालू करतो म्हणतील, मग आम्हाला म्हणून आम्हाला लेखी दिलं त्यांनी. मग आम्ही त्यांची वाट बघितली की बाबा 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी करतील म्हणून आम्ही रास्ता रोको स्थगित केला. मग आम्हाला वाटलं की मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलंय, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात करून आम्ही कामं सुरू करू. परंतु फेब्रुवारी महिना गेला, मार्च गेला, एप्रिल 15ला आम्ही निवेदन दिलं की जर आम्ही नार्को टेस्टची मागणी केली त्यात काय झालं नाही. रास्ता रोको केला, आम्हाला लेखी दिलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटी काम चालू करू, पण तरी झाले नाही. म्हणून आम्ही 15 एप्रिलला निवेदन दिलं की आम्ही 28 तारखेला एप्रिलच्या आमरण उपोषण करणार. म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्हाला मॅडमला लेखी दिलेलं आहे 6 तारखेला की 28 तारखेला कामं सुरू होणार. आम्ही ज्यावेळेस रास्ता रोको केला त्यावेळेस खरी निविदा प्रक्रिया उघडण्यात आली. निविदा प्रक्रिया कधी उघडली त्याची तुम्हाला टेक्निकल ओपनिंग सांगतो तुम्हाला 24 जानेवारी 2025ला, आणि आम्ही 6 जानेवारीला रास्ता रोको केलेला आहे. आणि टेक्निकल ओपनिंग कधी झालंय 24 जानेवारीला, फायनान्शियल बिड ओपनिंग कधी झालंय 25 जानेवारीला. काय त्या टेक्निकल बिड ओपनिंग केलेल्याच आणि फायनान्शियल बिड ओपन केलेल्या तारखा माझ्याकडे टेंडरच्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस आम्ही या शहरातील जनतेला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही आंदोलन रास्ता रोको केला त्यावेळेस निविदा प्रक्रिया उघडण्यात आली होती. निविदा प्रक्रिया उघडली, पण फायनान्शियल बिड ओपन केलं, याच्यामध्ये 4 निविदा आल्या होत्या. त्याच्यामध्ये संभाजीनगरची एक निविदा होती. काय त्या निविदेला त्याच्यावर दबाव आणून राणा पाटलांनी आपल्या मर्जीतल्या पार्टनरला काम मिळावं. त्यांचा पार्टनर म्हणजे सगळ्या गावाला जिल्ह्याला माहिती आहे की अजमेरा त्यांचा पार्टनर आहे आणि ते दोघं पार्टनरशिपमध्ये काम करतात. तर त्यांनी अजमेराला काम मिळावं म्हणून संबंधित जो 4था टेंडरवाला होता त्याला टेक्निकलमध्ये त्यांच्या बाहेरच्या बाहेर काही वाटाघाटी झाल्या आणि त्याला माघारी घ्यायला लावली आणि आपल्या पार्टनरला काम मिळावं म्हणून, आणि ते काम पण 15% आबो 15% आबो होतं ते काम. नगरपालिकेनं ठराव घेतला होता आमची काउन्सिल असताना की बाबा आबोनं काम द्यायचं नाही. आणि ह्यांनी काय म्हणतात की मुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आदेश काढला की बाबा आबोनी कामं द्यायचं नाही. मग आम्ही काय केलं की नगरपालिकेची परिस्थिती नाही, 22 म्हणजे 15% आबोची रक्कम म्हणजे जवळपास 22 कोटी रुपये त्याची अमाऊंट होते. मग आम्ही म्हणले की बाबा आम्ही उपोषणामध्ये एकच आमची मागणी होती, कचरा डेपो संदर्भात एक बातमी होती की बाबा कचरा डेपो त्या ठिकाणचा हवा, आणि दुसरी मागणी होती की 140 कोटी रुपयाचे जे आबोनं काम आहेत 15% ते आबोनं न देता 15% आबोनं न देता इस्टिमेटेड प्रमाणे त्या गुत्तेदारास काम करण्यास भाग पडण्यासाठी आम्ही
त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं. आमचं उपोषण 28 तारखेला चालू झालं. 30 तारखेला या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब आले. त्यांनी त्या ठिकाणी उपोषणस्थळी भेट दिली. त्या उपोषणस्थळी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे असतील, सन्माननीय आमदार कैलासदादा असतील. आम्हाला पालकमंत्र्यांनी सांगितलं की मी SLTC म्हणून एक कमिटी असते, त्या कमिटीला आम्ही सांगतो की सदरील निविदा ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजेच अंदाजपत्रकदारानं त्याला काम करायला लावू, तो जर तयार नसेल तर फेरनिविदा काढण्यात येईल, असं आम्हाला त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी शब्द दिला. त्यावेळी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही पालकमंत्र्यांच्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्यामुळे आम्ही त्यांच्या त्या आश्वासनाला आम्ही सहमती दर्शवली आणि आम्ही आमचं उपोषण स्थगित केलं. पण त्याच्यानंतर काय झालं की 2 तारखेला तुम्ही बघा आमचं उपोषण सुटलं आणि 2 मेला पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये 2025 नगर परिषद प्रशासन संचालनालय त्याचं पत्र धाराशिव नगरपालिकेला आलंय आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख लिहिलेला आहे की नगरोत्थान योजनेमध्ये 140 कोटी रुपयाची कामं मंजूर आहेत, 59 DP रोड आहेत. सदरील कॉन्ट्रॅक्टरदाराला बोलवून वाटाघाटी करा. जर तो इस्टिमेटेड काम करायला तयार असेल तर वर्क ऑर्डर द्या, अन्यथा फेरनिविदा करा, असं त्यांनी पत्र दिलं. ते पत्र दिल्यानंतर त्याच गुत्तेदारांनी नगर परिषदेला लेखी दिली की मी इस्टिमेटेड प्रमाणे काम करायला तयार आहे. म्हणजे DC अजमानाने लिहून दिलं की मी इस्टिमेट रेट प्रमाणे काम करायला तयार आहे. मग ते पत्र आता हे काय म्हणतात की फडणवीस मुख्यमंत्री झाल्या त्यांनी पूर्ण राज्यात एकच लागू केलं की आम्हाला पुन्हा टेंडर द्यायचं नाही. मान्य आहे. मग तुम्हाला एवढं माहित होतं हे काम 15% अगो आहे, मग तुम्ही परत हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायची गरज नव्हती. कारण फडणवीसनी काय एका फक्त धाराशिव नगरपालिकेपुरताच निर्णय दिला नव्हता, पूर्ण राज्याला दिला होता. मग असा निर्णय झालेला असताना आबोन टेंडर त्यांनी द्यायची गरज नव्हती. त्यांनी त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करायची आणि त्याला इस्टिमेटेड प्रमाणावर पाठवा देऊन त्याच वेळेस कामं चालू करायची होती. या कामासाठी जवळपास 23 फेब्रुवारी 2024ला प्रशासकीय मंजुरी झालेली आहे. आज जवळपास 14 ते 15 महिने व्हायला लागलेत. याच्यामध्ये अजून कामं चालू नाहीत. बरं, सरकार तुमचं राज्यात आहे, तुमचं केंद्रात सरकार आहे, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे आमदार आहेत, तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, मग तुम्हाला अडवलं कोणी होतं? आज त्यांच्या समर्थकांनी काल एक पत्र काढलं की बाबा उद्धव ठाकरे गटांनी विद्यापीठावर गोटे केले. त्यांना माझं आव्हान आहे की या 140 कोटीसाठी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या नगरसेवकांनी एखादं निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं असेल, संबंधित विभागाचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, असं त्यांना एखादं पत्र दिलेलं जर असेल किंवा एखादं आंदोलन केलेलं असेल किंवा काय त्याचा पाठपुरावा केला त्याचा एक कागद त्यांनी दाखवावा. फक्त ह्यात काय झालंय की जनतेच्या रेट्यामुळं, जनतेच्या आंदोलनामुळं व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यामुळं या 140 कोटीच्या कामाचा आता कुठेतरी मार्ग मोकळा झालाय. आणि आपल्या मालकाचे 15% आव्हान टेंडर जाणार होतं ते 22 कोटी रुपये बुडाले म्हणून ही पोटदुखी चालू आहे, म्हणून फक्त ही आरडाओरड चालू आहे. आणि आपल्याला काहीतरी बोललं की आपल्या नेत्याच्या जवळ जाता येते म्हणून हा फक्त उठारेटर चालू आहे. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. कारण मी तुम्हाला कागद तारखेवाईज सांगितले की आम्ही ज्यावेळेस रस्ता रोको केला त्यावेळेस निविदा प्रक्रिया उघडण्यात आली. समजा आम्ही रस्ता रोको केलाय आणि फायनान्शियल बिड ओपन, टेक्निकल बिड ओपन डिसेंबर महिन्यामध्ये झाले तर आमचं आंदोलन फेल ठरलं असतं किंवा जनतेचं आंदोलन फेल ठरलं असतं. परंतु आमचं जानेवारीमध्ये 6 तारखेला रस्ता रोको झाला आणि 24 तारखेला टेक्निकल ओपन झाले, 25 तारखेला फायनान्शियल बिड ओपन झाले. म्हणजे ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस मग आमचं काय म्हणणं होतं की आम्हाला जर त्याच वेळेस यांचं सरकार आहे, म्हणजे राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, यांनी त्यावेळी जर ही प्रक्रिया केली असती आज 15 महिने झाले असते, शहरातले कामं झाले असते, नागरिकांना चिखलातून जायची वेळ आली नसती, नागरिकांना रस्ते झाले असते. आज या 59 रस्त्यामध्ये जवळपास 25 ते 26 किलोमीटर रस्ते शहरामध्ये होतात. म्हणजे नागरिकांना यांच्या घाण राजकारणासाठी राणा पाटलाच्या खुजा विचारसरणीमुळे इथल्या जनतेला वेठी धरलं जात आहे. आज ह्यांचा चेहरा सगळ्या समोर उघडा पडलाय. त्यांना आता कुठेतरी आपली इमेज वाचण्यासाठी केविलावना प्रयत्न चालू आहे. आणि तुम्हाला जगजाहीर सांगतो की आपण बघितलं की स्वतः पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीचा 247-48 कोटीचा निधी होता. स्वतः पालकमंत्र्यांनी तो इथं जाहीर केले की या कामाला स्थगिती राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळं स्थगिती मिळाली. हे जगजाहीर पालकमंत्र्यांनी सांगितले. त्याला आम्ही नव्यानं सांगायची काही गरज नाही. म्हणजे लोकांना कळून चुकलंय की. आणि तुम्ही बघा मागच्या वेळेस तानाजी सावंत पालकमंत्री होते, ते महायुतीमध्येच होते, त्यांचं बी राणा पाटलाचं कधी जमलं. राणा पाटील त्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करायची.
आता सरनाईक साहेब आलेत, ते पण महायुतीमध्येच शिंदे गटाचे मंत्री आहेत, त्यांची बी तक्रार मुख्यमंत्र्याकडे. म्हणजे काय केलं चांगलं झालं तर आपल्यामुळं आणि वाईट झालं तर तुमच्यामुळं, म्हणजे पायंडाच आहे त्यांचा. त्यांना काय वाटतं की काय झालं तरी आपल्यामुळं, नाही तर दुसऱ्याचं म्हणजे त्यांना बघवतच नाही चांगलं. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की चांगल्या गोष्टीमध्ये तुम्ही राजकारण करू नका. आमचं त्यांना आव्हान आहे की शहरातले रस्ते तात्काळ चालू व्हावेत. आता वर्क ऑर्डर देण्यासाठी प्रशासनावर दबाव त्यांनी आणू नये, तात्काळ वर्क ऑर्डर द्यावी. पावसाळा चालू आहे, लोकांच्या भागामध्ये रस्ते होणं गरजेचं आहे. रस्ते झाले, रस्ते कसे दर्जेदार होतील यासाठी पण त्यांनी प्रयत्न करावे. आम्ही तर 100% त्यासाठी प्रयत्नशील आहेतच. आम्ही जनतेला सोबत घेऊन या ठिकाणी आज लढा उभारलेला आहे आणि त्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलाय. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळेच त्यांची पोटदुखी चालू झाली आणि मुळात 22 कोटी रुपये आम्ही जनतेचे वाचवले, पर्यायाने नगर परिषदेने वाचवले. जर 22 कोटी रुपये द्यावे लागले असते तर जनतेच्या खिशातून द्यावे लागले असते. आज आम्हाला त्या समाधान आहे की आम्ही त्यांना हे इस्टिमेटेड प्रमाणे काम मंजूर करायला भाग पाडलं. तुम्हाला काय वाटतं आता? म्हणजे नेमके रस्ते सिमेंट रस्ते आहेत का डांबरीकरणाचे? पूर्ण सिमेंट रोड नाले, त्याच्यामुळे पावसाळ्यात काम करायला काय अडचण येत नाही. डांबरीकरणात म्हणजे पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम करता काम दर्जेदार होतील, कारण जुन्या एस्टिमेट प्रमाणे म्हणल्यावर होता पहिल्या सोयी केलं. एस्टिमेट म्हणजे किती 1-1.5 वर्षाचं आहे, 23-24 वर्षाचं DSR रेट आहे, असं जुना नाही. आता त्याच राजमानाचं काम सर्व्हिस रोडचं काम आहे, 40% बिलोनं काम करते. नाही DSR बदललाच नाही ना, हाय 2-3 वर्ष झाली. म्हणजे त्याचं काम 40% बिलोन आहे, ते कुठलं नाही त्याचं काम जे चालू आहे ते. आणि हे एस्टिमेटेड प्रमाण काम आहे. बरं ती आज मला गावातला आहे, त्याच्यामुळे त्याला काम न परवडायचा काही विषयच नाही. आमचं काय म्हणणं आहे की 1 वर्ष मग कशाला थांबला तुम्ही ना? तुमच्याकडे तुमची सत्ता आहे, तुम्ही आमदार आहेत सत्ताधारी पक्षाची, तुम्हीच करायचे प्रयत्न. आम्हाला आंदोलन करायची गरज पडली नसती. आज काय व्हायला लागले की सगळ्या लोकांना काय आलं की वेगवेगळे आंदोलन झालं, आवाज उठवला गेला म्हणून हा विषय मार्गी लागला. ह्याचं श्रेय कुठतरी महाविकास आघाडीला जनतेला सोबत घेऊन केलं, हे कुठं त्यांना जात आहे म्हणून आज ही पोटदुखी चालू झाली आहे. म्हणून रोज उठलं की चालू आहे प्रेस रोड द्यायला, पण त्यांना सुद्धा माहिती नाही आपण कुठल्या पक्षात जाऊ. अजून सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, दिवसातून 4 पक्ष बदलले त्यांनी. त्याच्यामुळं त्यांनी तर बेछूट आरोप करणं चुकीचंच आहे. त्यांनी कचऱ्याच्या प्रश्नावरून, कचराकुंडीच्या प्रश्नावरून टीका केली आहे की 5 वर्ष सत्ता होती त्यावेळेस अनेक त्या कचराकुंडीमध्ये मोठा भ्रष्टाचार केलाय शिवसेनेच्या सत्तेत. साहेब कचराकुंडीचं ह्यांनी तर कधीच बोलू नये. त्यांच्या ताब्यात नगरपालिका 20-25 वर्षापासून आहे. लोकवस्तीमध्ये कचरा डेपो ह्यांनीच ठेवलेला आहे. अहो शहरामध्ये लोकवस्तीत कधीच कचरा डेपो नसतात. भागातील लोकांना जाऊन कधी बघा विचारा, लोक जीव मुठीत घेऊन राहतात. श्वसनाचे आजार आहेत, लोक आजारी पडायला लागलेत. ह्यांच्या ताब्यात नगरपालिका असताना ह्यांचाच तिथं त्यांनी केलेला आहे तिथं कचरा डेपो. आणि तिथे कचरा डेपोचं बोलायला ह्यांना शब्दच नाही. जे आपण हे म्हणजे काम केलेलं गटारीचं ते म्हणजे निवडक म्हणजे अंदाजे रकमेपेक्षा जास्त केलेलं आहे. भुयारी गटार योजनेचा त्यावेळेस सगळ्यात जास्त सभागृहात राणा पाटलाचे समर्थक नगरसेवक होते. त्यावेळेस त्यांनी कधी विरोध केला नाही. आणि तुम्ही बघितलं असं सगळे पत्रकार जे बिलेच होते, नगरपालिका विरोधी पक्षच नव्हता. म्हणजे नंदुराजे नगराध्यक्ष होते त्या काळात विरोधी पक्षच नव्हता. कोणाच विरोधात बोलत होतं ना, आम्हाला विरोधात बोलायचे की पुन्हा बरोबर जुळतं करून घ्यायचे. विरोधच केला ना आम्हाला. आता निवडणुकाचं आल्या म्हणून रोज प्रेसमेंट द्यायचं चालू आहे. मी काय तर करतोय, मी काय तर करतोय म्हणून दाखवायचं. पण लोकांना माहिती झालंय. आता फोन करून सांगायचं, फोन करायचं ह्या एरियातला रस्ता मी मंजूर केला बरं का. मी सांगितलं होतं त्यांना, आज तुला रस्त्याची लांबी माहित नाही, कुठला रस्ता माहित नाही. प्रत्येकाला उगाच नागरिकाला फोन करून तेवढं मी तिथे रस्ता सांगितलं होता करायला. आपल्याला माहिती आहे केव्हाचा रस्ता आहे केव्हा नाही. भाजप पक्ष म्हणून करतो आमदार फक्त राणा पाटलाची प्रवृत्ती हो. चांगलं काहीच होत ना गावात. भाजप नाही करत विरोध, राणा पाटील करते, भाजप विरोध नाही. चांगलं काय व्हायचं म्हणलं काय त्याला जमतच नाही. त्या 5,000 कोटी 140 कोटी होते का? नाही 5,000 कोटी झाले असं तर आपल्याला कळलं असतं आपल्या गावात आपण आला नाही. पित्ताची गोळी मिळत नाही, त्या अक्षय नाही पडी मराठा आरक्षण मिळावं म्हणून त्याला बिचाराने आंदोलन केलं, त्याला ऍडमिट केलं तर दवाखान्यात पित्ताची गोळी नको. आणि 5,000 कोटी आले म्हणून गावात मोठमोठे बॅनर लावली ह्यांनी. आणि स्वतःचा सत्कार स्वतःच्याच कार्यकर्त्यावर करून घेणार एकमेव आमदार आहे महाराष्ट्रात. आपलीच पाठ संपलायची स्वतःच. आणि ती 5,000 कोटी जर आले असते तर गावात आज आपल्या शहराचे सासर असते.
याच्यामध्ये बगीच्याचा विषय असणार आहे, रस्त्याचा विषय असणार आहे, आठवडी बाजाराचा विषय असणार आहे, म्हणजे ज्या नागरिकांचा शौचालयाचा विषय असणार आहे, हे प्रामुख्याने विषय असणार. पण सरकार यांचंच आहे केंद्रात राज्यात 14वा वित्त आयोग असेल किंवा 15वा वित्त आयोग असेल, त्यांचा निधी न आल्यामुळं लाईट बिल भरलं जात नाही, पाणी बाकीच्या निधी न आल्यामुळं बरेचसे कामं पेंडिंग राहतात. त्याच्यावर त्यांनी कधी बोललेत का, काय आहे का? नाही काहीच नाही. दुसरं आता कसं आहे ती चांगलं काय होईल किंवा विरोधाकडे काय वित्त आयोगाची परिस्थिती काय आपल्याला काय वाटतं? सध्या नगरपालिकेमध्ये एलईडीचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, एका स्वच्छतेचा बिल म्हणजे स्वच्छतेचा असा विषय, स्वच्छतेचा तर प्रभागात एकच माणूस आहे. आता तर नवीनच नगरपालिकेने यंत्रणा काढली आहे, माणसाकडून नालीच काढणं गेली, बारकं पोकलेलं लावलंय, त्यानेच म्हणजे आहे ती नाल्या देऊन तोडायच्या, म्हणजे नवीनच काय उपाय नाही. एक एलईडी जर गेली तर ती एलईडी लावायची नगरपालिकेत पैसे नाही, ही परिस्थिती आहे. मग त्याचा कधी पाठपुरावा केला नाही, त्याच्याविषयी कधी आवाज नाही. आणि कुठलं आता तुम्हाला खरंच विकासाचा मुद्दा बघायचा असला की आम्ही विकास केला 8 कोटीचं बस स्टँड आहे ते आपल्या तुळजापूरचं, काय त्याच्या वेळेस मी बस स्टँड करताना त्यांनी पत्रक काढलं होतं की आयडियाची कॉम्पिटिशन, ते कसं डिझाईन असावं, त्याचं लोकांकडून त्यांनी प्रस्ताव मागवले होते. तर आज बघितलं तर काल प्रवाशांनी सांगितलं की बस स्टँड आहे का स्विमिंग पूल आहे ते लोकांना कळलं गेलं. म्हणजे विकासाचं जर मॉडेल बघायचं असेल तर आपल्या तुळजापूरचं बस स्टँड बघता येईल. स्वतः फडणवीस साहेब ऊर्जा मंत्री आहेत, त्यांच्याकडे खातं आहे, तर या RDSS म्हणून योजना आहे, त्याच्यामध्ये 6% आबवणं त्यांना टेंडर मिळालेलं आहे. म्हणजे हे सांगतात की राज्यात आम्ही कुणालाच आबवणं देत नाही. ऊर्जा मंत्री आहेत, RDSS म्हणून योजना आहे, 6% आबवणं काम मिळालं. मग कसं आहे, फक्त धाराशिव शहराला त्यांनी लागू केली काही नियम त्यांनी, असं मला वाटतं. धाराशिव नगर परिषदला त्यांनी पत्रक काढले फक्त की बाबा इस्टिमेट काम द्यावं, म्हणजे बाकी राज्यामध्ये त्यांच्या मतदारसंघात आबवणं काम द्यावं, असं काहीतरी स्पेशल त्यांनी जी आर काढला असं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.